मी साधारण 18-19 वर्षाचा असेल. घरी काहीतरी कार्यक्रम होता. कार्यक्रमासाठी घरचे सगळे लोक कार्यक्रमस्थळी गेले होते. शेवटी घरी एकट्या आंटी राहिल्या म्हणून मी गाडी घेऊन आणायला गेलो. तिथे गेलो तर आंटीचं साडी घालणं चालू होत मी अचानक गेलो आणि दरवाजा चावीने उघडला तर आंटी पेटकटवर फक्त आणि वर ब्लाऊज घातलेलं मी आंटीकडे आणि आंटी माझ्याकडे एकटक बघत राहिलो. आंटी 46 वर्षाची गावामध्ये राहणारी काकाची बायको आहे. 10 सेकंद काहीही न बोलता आम्ही बघत होतो. तेवढ्यात मी नजर चुकवून बेडवर जाऊन बसलो. त्यांनी जात जात असं स्मित हास्य दिलं की माझ्या मनात खूप विचार सुरू झाले. माझं मन त्यांचा त्या 6 फूट उंची दर्जेदार फिगर 56 बीचे स्तन आणि ती आकर्षक गांडवरून हटत नव्हतं. कार्यक्रम संपला. सगळे घरी आलो तेव्हा आम्ही एकमेकांकडे बघायचा प्रयत्न करत होतो आणि नजर भिडली की ती लाजत होती. त्यानंतर काही दिवस गेले. एके दिवशी अशी वेळ आली की आई वडील 2 दिवस गावाला जाणार होते तर जेवणाची व्यवस्था करायला गावावरून आंटीला बोलावलं. इथून सुरू झाली खरी कहाणी. संध्याकाळी 6च्या सुमारास घरचे गेल्यानंतर मी मोबाईलमध्ये मग्न होतो आणि आंटी माझ्या रूममध्ये आली. मी आपलं चड्डीवर झोपलेलो. आंटीने मध्ये येताच मला आवाज दिला आणि मी चडीवर असल्यामुळे घाबरून पाहिलं. तिथे तब्बल 1 मिनिट आम्ही एकमेकांकडे बघत होतो तेव्हा आंटी म्हणाली, जेवायला काय करू? मी, काहीही करा, मला काहीही जमतं आंटी. माझा डिश तिखट असतात, खूप सहन होतील का? दोघे कोड्यात बोलतोय. मी, मला तिखट खूप आवडतं. मी एक्साइट झालो होतो तेव्हा आंटी, बरं जेवायला खालीच जेवू सोबत. मी होकार दिला आणि आंटी बारीक हसत हसत छोटी पप्पी देऊन गेली. लगेच थोडा वेळात मी जेवायला खाली गेलो. जाताच आंटी एकदम मराठी फुल गाऊन मध्ये जेवण वाढत होती. बॉल खाली लोळत होते ते दिसत होतं म्हणून ब्रा घातली नाही हे कळलं. जेवत जेवत बराच वेळ असा प्रसंग आला की तिचे केस माझ्या तोंडावर येत होते आणि माझा बुल्ला ताठ होत होता. बऱ्याच चर्चा होत होत्या. एकमेकांना डबल मिनिंग बोलत होतो. शेवटी जेवण होत आले तेवढ्यात आंटी मला बोलली की आज खालीच झोप. मला एकट्याला झोपायला थोडंच वेगळं वाटेल. मनात माझ्या चांदणे फुटले. मी म्हणलं चालेल, मी सोफ्यावर झोपतो, तुम्ही बेडरूम मध्ये झोप. कारण खाली एकच बेडरूम होती. मग मी तो बघत बसलो. माझं लक्ष होत आंटीच्या रूम कडे की आंटी कधी झोपते. कारण 2-3 दिवस राहणार होतो. बराच वेळ आंटी पण जागी होती आणि मी पण. मग मी पाणी प्यायला उठलो आणि किचन मध्ये गेलो. जाताच मागून कोणीतरी आल्यासारखं वाटलं म्हणून पहिला तर आंटी उभी होती एकदम 2 इंच दूर. फक्त अंगात गाऊन, केस मोकळे आणि तिचा नजर एकटी की ती तापली आहे हे कळत होतं. तिचा क्रूरपणा दिसत होता. जणू कित्येक वर्ष तिचा पुचीला स्पर्श झाला नाही कोणाचा. तिने डिरेक्टली हात पकडला आणि म्हणाली, किती दिवस लपून चालेल, आज ना उद्या बोलणारच आहोत. मला काहीच सुचत नव्हतं. अभ्याने माझ्या हातातील बाटली घेऊन माझ्या हाताला धरून रूमकडे घेऊन गेली. मध्ये जाऊपर्यंत मी शांत झालो होतो. मध्ये जाताच आंटी डॉमिनंट मूडमध्ये आली. तिला असं वाटत होत की तिच्या पुच्चीला एक सेवक भेटला आहे. तिने काहीही न बोलता माझा तोंडात तोंड टाकलं आणि माझा तोंडात थुंकी देऊन पूर्ण ओळ करून टाकलं होत. मी तापत होतो. माझा बुल्ला उठत होता. तेवढ्यात तिने काहीही न करता गाऊन काढला आणि माझे तोंड बॉलच्या मध्ये टाकलं आणि केसात हात घालून मध्ये दाबत होती. तिचा तोंडातून जोरजोरात सह असे आवाज येत होते. माझे केस पकडून माझं तोंड दोन्ही बॉलवर घेऊन जात होती आणि निप्पल चोकायला लावत होती. शिव्या देत होती. असं करत करत तिने माझं तोंड स्वतःच्या हात खाली बगल मध्ये घेऊन गेली आणि मला चाटायला लावत होती. जणू माझी मालकीण आहे ती असं वागवत होती. माझा तोंडाला खाली दाबून माझा तोंड पुच्ची जवळ घेऊन गेली आणि तब्बल 1 तास पुच्ची चाटायला लावली. गांडीचं पण भोग तीच कित्येक वेळ चाटल. नंतर झवण्याचा मूडमध्ये आली ती. बराच वेळ झवून गेल्यानंतर माझं गळायला आलं. तिने लगेच माझा बुल्ला तोडात घेतला आणि स्वतःचा तोडात काढला. मग आम्ही 69 करायला सुरुवात केली. मी खूप मूडमध्ये आलो होतो आणि 69 करत करत तिने माझ्या तोंडावर मुतली आणि मला हाताने खुणावलं की तू पण मूत. मग काय, मी पण तोडातच धार मारली. शेवटी तिला मी बाथरूम मध्ये घेऊन गेलो आणि आणखीन एक शॉट काढला. मग अंघोळ केली आणि बोलत बोलत झोपी गेलो आणि काही कळलंच नाही.